चला मंडळी, आज बनवूया मटार कटलेट किंवा मटार पॅटीस किंवा मटार कबाब बोललात तरी चालेल। आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे मटार कटलेट बनवूया। संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी तुम्ही हे बनवू शकता। त्यासाठी मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि आलं जाडसर वाटून घ्यायचं। 2 वाटी बॉईल केलेले मटार त्यातच घालायचे आहेत आणि जाडसर वाटून घ्यायचे आहेत। 3 बटाटे बॉईल करून मॅश करून घेतलेत। आता हे वाटलेले मटार त्यामध्ये घालायचे आहेत। बेसिक मसाले आहेत, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, मीठ घालायचं, हळद घालायची, बेसन आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हाताला तेल लावून छोटे छोटे कबाब करून घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे करा। मी असे छोटे छोटे केलेत आणि सगळे कबाब करून झाल्यानंतर तांदळाच्या पिठात घोळवून घ्यायचे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्ब मध्ये सुद्धा घोळवलेत तरी चालेल। आता तेल चांगलं व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि हे कबाब दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घ्यायचे। दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। एकदम छान झटपट होतात, एकदा नक्की करून बघा। डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला रेसिपी देईन, चेक करा। अशा प्रमाणे कबाब तयार झालेले आहेत आपले।